नमस्कार. रेसिपी आणि गोष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अचानक पाहुणे येतात आणि मग त्यावेळेस आपल्याला बाहेर जायला सुद्धा वेळ नसतो. अशा वेळेस अगदी घरगुती साहित्यात आपण काय पाहुणचाराचा पदार्थ बनवू शकतो, तर तो हा पदार्थ आहे. फक्त दही हवं घरी आणि दही हमखास आपल्या घरच्या फ्रीजमध्ये असतंच असतं. तर याला दहीपुऱ्यासुद्धा म्हणतात, पाकपुऱ्यासुद्धा म्हणतात आणि आज आपण ही रेसिपी बघणार आहोत. खूपच चविष्ट. आता पहिले पारंपरिक रेसिपी आहे. आधी खूप बनवायच्या, पण आता कसं आहे, रेडीमेड भरपूर सारं आपल्याला मिळतं. त्यामुळं आपण पारंपरिक ज्या रेसिपीज आहेत त्या विसरत चाललो आहे. पण याची चव अतिशय छान लागते आणि घरच्या साहित्यात बनतं. मैदा वापरून सुद्धा करतात, पण मैदा आपण अवॉइड करतो. आपण साध्या कणकीनी हा पदार्थ करतो. तर कणिक घ्यायची. 1 वाटी कणकीला आपलं जे छोटा चम्मच आहे तेवढं मोहन टाकायचं, तेवढं तूप टाकायचं. मग त्या प्रमाणात तुम्ही ते प्रमाण चेंज करा. म्हणजे तुमचं 2 वाट्या असेल तर तुम्ही 2 चम्मच मोहन टाका, 3 वाट्या असेल तर 3 चम्मच मोहन टाका आणि मीठ टाकायचं. मीठ किंचित थोडं जास्त टाकायचं, जाणवण्या इतपत मीठ टाकायचं. आणि हा जो गोळा आहे, आपल्याला ही कणिक पूर्णतः आपल्याला फक्त दह्याने भिजवायची आहे. पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही. आणि हा जो गोळा आहे पोळ्यांपेक्षा थोडा घट्ट, खूप कडक पण नको, तर थोडा घट्ट भिजवायचा आहे. आता हा गोळा हाताने पहिले जेव्हा आपण मोहन टाकतो त्यावेळेस छान थोडा हाताने त्याला मळून घ्यायचं आणि त्यानंतर ते पीठ असं थोडं रवाळसर होतं आणि मग त्यात दही टाकून ते भिजवून घ्यायचं. आता हा आपला उंडा भिजवलेला आहे. याला आपण 20-25 मिनटं छान रेस्ट करू. तोपर्यंत आपण लागणारा पाक तयार करून घेऊ. आता या एवढ्या उंड्यामध्ये 12-13 पुऱ्या बनतात. त्यानुसार मग तुम्ही तुमचं प्रमाण ठरवा. आता तेवढ्याच 1 वाटीच मी पाक बनवलेला आहे आणि त्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर 1 वाटी साखर पाण्यात बुडेल पूर्ण एवढं त्यात पाणी वापरायचं आणि आता हा पाक आपण शिजू द्यायचा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच रेसिपीज मी टाकत असते. आपल्या पारंपरिक रेसिपीज टाकते. तर तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपलं 25 मिनटात आपला पाक पण तयार होतो. पाकाची कन्सिस्टन्सी ही थोडी चिकट हवी, म्हणजे गुलाबजामपेक्षा थोडा जास्त असा, म्हणजे एकदम पाणी त्यातलं आटून जायला हवं. लक्षात येतं आपलं, थोडा चिकटसर आपल्या हाताला लागायला पाहिजे तो. त्यानंतर वेलायची टाकायची त्यामध्ये आणि आपल्या ह्या पुऱ्या ज्या आहे कणकीच्या त्या छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या आणि त्याला असे चाकूनी थोडे टोचे मारायचे. म्हणजे का बरं, तर आपल्याला या पुऱ्या फुगवायच्या नाही आहे, तर त्यासाठी म्हणून असे टोचे मारायचे. आणि आता ह्या पुऱ्या छान तळून घ्यायच्या. पुन्हा तळताना ज्यांना डार्क आवडतात ते डार्क तळा थोडे, किंवा ज्यांना पदार्थ हा खूप शुभ्र दिसायला हवा असं असेल तर फक्त साधं तेलातून काढून घेतली तरी पण छान शुभ्र अशात पण दिसतात. तर मला जाड थोड्या डार्क आवडतात, त्याची चव वेगळीच लागते. आणि त्यानंतर या सगळ्या पुऱ्या काढून झाल्यानंतर मग या आपण पाकातून एक एक करून काढून घ्यायची ती पुरी. म्हणजे काय होतं की पाक त्याला लागतो आणि पाकातून फक्त काढून घ्यायची ती. दुसऱ्या भांड्यात ठेवायची, जास्त वेळ तिथे नाही ठेवायची. आजकाल कसं आहे, सगळंच रेडीमेड मिळतं. त्यामुळं पाहुण्यांसाठी म्हणा किंवा इतरही वेळेस काही ऑकेजन असेल तर घरचं असं गोड बनवायची जी पद्धत आहे ती थोडी काय म्हणते लुप्त होत चाललेली आहे. मग स्वीट्स जे आहे ते दिवाळीमध्येच बनवल्या जातात किंवा तेवढा वेळ का घालवायचा वगैरे, असं बरेच त्यामागे कारणं आहेत. पण त्या बाहेरचा कितीही म्हटलं तरी, कितीही तुमचं गॅरंटीड असो, पण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, कलर्स हे सगळे यूज केले जातात, जे की आपल्या शरीरासाठी घातक असतात. त्यामुळं थोडं आपल्याला त्रास पडेल, पण आणि असे अगदी सहज, अगदी सुलभ, सहज, पटकन होणारे असे रेसिपीज असल्यावर आपण बाहेरचा एवढा आणण्याचा आटापिटा करू नये किंवा तेवढा त्रासही करून घेऊ नये. आपल्या शरीराला आणि खिशाला, मनाला सगळाच त्रास होणार आहे. तर त्यामुळं हा पदार्थ तुम्ही बनवून बघा. आणि एक पारंपरिक रेसिपी मला वाटते नक्कीच सगळ्यांनी खाल्लेली आहे, पण अगदी लहान असताना आपल्या मामांकडे किंवा काय, कारण इतक्या हा पदार्थ बनवत नाही. बनवतही असतील तर आपल्या खेड्यात वगैरे गेलो तर आपले नातेवाईक किंवा म्हणजे उपलब्धता जिथे कमी आहे त्या ठिकाणी हा पदार्थ बनवला जातो, पण शहरात हा पदार्थ बनवला जात नाही.
तर कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली आणि आता माझ्या मुलाचा हात दिसला असेल तर माझ्याकडे असे पदार्थ अगदी चटचट संपून जातात आणि जो राहिलेला पाक आहे सर्व पुऱ्या काढल्यानंतर तो पाक पण पुन्हा वरून टाकायचा. 8 दिवस सहज टिकतो फ्रीजमध्ये.